काल परवाशी माझी फसवणूक झाली होती 20 लाखाची म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो. करकमनं सांगायचं तुम्ही ग्रामीणला जावा, ग्रामीणने सांगायचं तुम्ही शहरीला जावा, शहरीने सांगायचं तुम्ही ज्या कारखान्याचा करार केलाय त्या कारखान्याच्या कराराकडे जावा, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल करा. आणि असं हेलपट घालून मग ती वाहन मालक दमून जाते. मी साखरीत गेलेलो होतो टोळीकडे, त्यांना पैसे दिलेले समजा त्यांची शूटिंग सहित आहे आमची. आणि समोर बसलेला माणूस ते टोपीवाला माणूस, हा ही टोपीवाला आहे माणूस, पण काय उपयोग नाही तिथे गेल्यावर. तिथली पोलीस स्टेशन सुद्धा आम्हाला दखल घेत नाही. हो का, ही नोटरी हे सोमसिंग गुलाब गायकवाड याला आपण 15 लाख रुपये दिले त्या माणसाला, या माणसाला. मुकदम यांचे सगळं आहे डिटेल्स, त्यांचा 7/12 सुद्धा दिलाय, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं आहे, बँक स्टेटमेंट यांचे चेक आहेत. पोलीस गेली की आम्हाला म्हणते ती तुम्ही जावा कोर्टात दाखल करा. वकील म्हणताय तुम्ही 14 लाख रुपये द्यायला बेला नाही ना, आता 2 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भराय तुम्हाला काय अडचण आहे. पोलीस स्टेशन आम्हालाच म्हणताय जाऊन परपंच करा, मग तुम्ही वरती कशाला घातली, आमच्याच जीवावर तुम्ही आहे ना. ही सगळी अशी लोक बोलतात आम्हाला. वाहन मालकानं नोटरी केली म्हणून नोटरी ह्या वर्षी करून घेते आणि पैसे देते. पण महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे, जर नोटरीवर गुन्हा दाखल होऊन जर वसूल होत नसेल तर नोटरी हा व्यवसाय चालूच कशाला ठेवलाय. मग वकिलाचं घर भरायसाठी ठेवलाय का तुमची स्टॅम्प ड्युटीसाठी ठेवलाय. आमचं ट्रॅक्टर कारखान्यावर ओढून नेलंय. कुठल्या कारखान्यात? विठ्ठल कारखाना. बरं, म्हणजे कशात नेले? हे टोळीनं आल्यामुळे ट्रॅक्टर ओढून नेलेलं आहे. बरं, किती उचलतो पैसे? आपण 6 लाख रुपये उचलं होतं. आता कारखाना पैसे भरा, तर पैसे कुठले भरायचे आम्ही. कुठे ट्रॅक्टर मग? एक कारखाना ओढून याला, याला ओढून, एक याला ओढून, हा. एक आहे तो बेता वाड्याचं म्हणते. बर, घरचा ऊस तोड नाहीत का तर आमचं पैसे भरा. ट्रॅक्टर बी याला घरचा ऊस बी अडवलाय. बर, आता कसं जगायचं तुम्ही सांगा. आम्हाला टनाला 10 रुपये घेतात कारखानदार गोपीनाथ मुंडे महामंडळाचं. त्याचा हजारो कोटी रुपये उपलब्ध होते महाराष्ट्रातून. ते पैसे कुठे आहेत त्याचा दावा आम्हाला इश्यू. 40-40 लाख रुपये घेऊन ऊसासाठी कष्ट केले शेतकरी आम्ही सगळी लोक देऊन जर आमचा न्याय मिळत नसेल, पोलिटिशियनची गरज काय आहे. मग ही नोटरीची काय गरज आहे. आम्हाला पोलिटिशियन म्हणते तुम्ही जाऊन घरी झोपा, हे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. मग काय करायचं साहेब, कुणाला न्याय मागायचा. पण रक्षकच भक्षक होत असेल तर काय गरज आहे मग धंदा करा. नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, ऊस उत्पादक शेतकऱ्याला तर संघर्ष 5वीलाच पोहोचलेला आहे. कारण ऊस लागवडीपासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत जास्त आणि परत कारखान्यासाठी दरासाठी त्याला सातत्यानं भांडावं लागतं. पण हा ऊस आपला शेतातून कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी यंत्रणा काम करते ती म्हणजे ऊस वाहतूकदार. ते ऊस वाहतूकदार कोणती वेगळी यंत्रणा, ही शेतकऱ्याचीच पोर आहे, ते ऊस उत्पादकच आहे ती. मग शेतीला काहीतरी नवीन जोडधंदा पाहिजे, काहीतरी 4 पैसे आपल्या प्रपंचाला येतील असा एकूण विचार करून काहीतरी कर्जाच्या रूपानं पैसे घेऊन ट्रॅक्टर त्या ठिकाणी आणून टोळी आणून आणि ह्या पद्धतीचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न अनेक तरुण व्यवसाय करतात त्या ठिकाणी करतात. परंतु आपण बघत आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती टोळ्या पळून जायचं प्रमाण सातत्यानं वाढलंय. एकदा टोळी पळून गेली म्हणजे त्या वाहतूकदाराचं अगदी कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर येतं. आपण माड्यातलीच एक बातमी दाखवली होती की माड्यातल्या एका कुटुंबाचं त्या ठिकाणी टोळी आणाय गेल्यानंतर त्याला मर्डर किंवा त्याला त्या ठिकाणी मरण यातना देखील त्याला भोगावे लागले. त्या अशीच परिस्थिती मी आता पटवर्धन कुर्लीत आहे. काही माझ्यासोबत वाहतूकदार आहे ती, ज्यांनी खरं तर आपल्या कष्टाला किंवा आपल्या प्रपंचाला 4 पैसे मिळावे म्हणून हा नवीन व्यवसाय चालू केला. आणि तो नवीन व्यवसाय देखील त्या ठिकाणी टोळी पळून गेल्यामुळे पूर्णपणे रस्त्यावर आली. ती काय परिस्थिती, नेमका त्यांचा काय अनुभव आहे आणि का त्यांनी हा संपूर्ण व्यवसाय निवडलाय करता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. साहेब, पहिला प्रश्न माझा हाच आहे की काय नेमकं काय प्रकरण सगळे. मी 2023ला मुकदमाला 40 लाख रुपये दिले. 11/12/2023ला मी गुन्हा दाखल करून आज 3 वर्ष होत आले. ते अद्याप पोलीस स्टेशन तक्रार काही ती दखल घेतलेली नाही. जर आम्ही 40-40 लाख रुपये घेऊन ऊसासाठी कष्ट केले शेतकरी आम्ही सगळी लोक देऊन जर आमचा न्याय मिळत नसेल, पोलिटिशियनची गरज काय आहे. मग ही नोटरीची काय गरज आहे. आम्हाला पोलिटिशियन म्हणते तुम्ही जाऊन घरी झोपा, हे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. मग काय करायचं साहेब, कुणाला न्याय मागायचा. पण रक्षकच भक्षक होत असेल तर काय गरज आहे मग धंदा करण्याला. मग तुम्ही एवढं ही कचेऱ्या, ही स्टॅम्प, ही कशासाठी चाललंय. बर, आम्ही दुसऱ्या गोष्ट, आम्हाला टनाला 10 रुपये घेतात कारखानदार गोपीनाथ मुंडे महामंडळाचं. त्याचा हजारो कोटी रुपये उपलब्ध होते महाराष्ट्रातून. ते पैसे कुठे आहेत त्याचा दावा आम्हाला इश्यू. तेच आम्हाला काहीतरी आर्थिक मदत केली तर आम्ही सक्षम होऊ. आज आम्ही 40-40 लाख रुपये गुंतवला, अद्याप रुपया मिळाला नाही त्याच्यातनं. आणि पोलिटिशियन बी करणार, आम्ही न्याय कोणाला मागायचा हा प्रश्न. 40 लाख रुपये आमच्याकडे नोटरी आहे, चेक आहेत, त्या इकडे चेक, नोटरी, चेक आहे, त्यांचे आधार कार्ड आहेत, पॅन कार्ड आहेत, 7/12 उतारा दिलाय, सगळे बँकेचे स्टेटमेंट आहे, त्यांची नावं आहेत. अजून काय पाहिजे तुम्हाला. दाखवा नोटरी. हो का, ही नोटरी हे सोमसिंग गुलाब गायकवाड याला आपण 15 लाख रुपये दिले. त्या माणसाला, या माणसाला मुकदम यांचे सगळं आहे डिटेल्स, त्यांचा 7/12 सुद्धा दिलाय, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं आहे, बँक स्टेटमेंट यांचे चेक आहेत.
पोलीस गेली की आम्हाला म्हणते ती तुम्ही जावा कोर्टात दाखल करा. हा. वकील म्हणताय तुम्ही 14 लाख रुपये द्यायला बेला नाही ना, आता 2 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरायला तुम्हाला काय अडचण आहे? हा, हा, हा. पहिलेच आम्ही रस्त्यावर अजून आम्हाला 2 लाख रुपये मग आता कुठून? नोटरी कुठे केली? पंढरपुरी मला ह्या नोटरीची काय किंमत आहे? काय झिरो आहे ते काय नेऊन टाका म्हणते ती तिकडे पाण्यात. पोलीस स्टेशन मध्ये काय उपयोग होत नाही. असल्या नोटऱ्या तुम्ही लाख करता ना, आम्हाला ताप का देत आहे? हा, हा, हा. PSI स्वतः बोलते आम्हाला काय बोलायचं आम्ही सांगा, कुणाला न्याय मागायचा? रक्षकच बक्षीस झाल्यावर कुणी मग हे कशाला चालू केले? बंद करा, ज्याची त्याच्या मग जे त्या पद्धतीने बघतील मग अशी तर परवानगी द्या. हा, हा. काहीतरी न्याय व्यवस्था बदलायला पाहिजे का नग? मंत्रिमंडळात कोण मुद्दा मांडत नाही. सहकार्य कारखानदार कसला सहकार्य करत नाही. हे लगी काय टोळी पळून गेल्या दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ओढून येतो. आता काय म्हणायचं आहे, या माणसाचा फोटो आहे आपल्यापाशी, त्याचा आधार कार्ड आहे, कुठं राहतं हे माणूस तुम्हाला माहिती आहे? सगळ्या डिटेल्स पत्ता दिलाय आम्ही त्यात. हा. त्याच्या खात्याचं बँक स्टेटमेंट सुद्धा आहे. त्याची आम्ही ज्या खात्यावर RTS केले ते सुद्धा आम्ही दिले पोलीस स्टेशनला, तरी दखल नाही. त्याचे आमच्याकडे चेक आहेत. हा. तरी सुद्धा पोलीस स्टेशन म्हणते कोर्टात जावा, त्याच्या कोर्टातनं पत्र आणा, मग आम्ही तक्रार करतो. चला तुम्ही आमच्या संगड म्हणते. हा. मग कशाला? मग आम्ही स्वतः होत असेल तर मग तिकडला एखादा माणूस आणला त्याला लगेच कसं काय गुन्हा दाखल होतोय? हा. मग तिकडला लगेच कोणतरी फोन करून आमच्यातला लगेच अपहरणचा गुन्हा करून इथली पोलीस त्यांना सहकार्य करतात. मग आपल्याला ती का करत नाहीत? आपण हा. पाकिस्तानात राहतो का? भारतातच आहे ना. संविधान बाबासाहेब आंबेडकर सगळ्याला अधिकार दिलाय ना. मग आम्हाला न्याय वेगळा त्यांना न्याय का? आम्ही काय पैसे देऊन चोर झालो का? का चोराला तुम्ही सगळं महाराष्ट्र शासन हे आहे का? हा. पोलीस स्टेशन. मग आता ही वाळू काढतील त्याला सहकार्य करते, तसं आम्हाला बी करा ना. मग आमचे पैसे करोड रुपये गुंतले ते. आज माझ्या गावात खेडबावणीच आहे मी. हा. माझ्या गावात कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपये उलाढाल असती. त्यातलं 2.5 कोटी रुपये तोट्यात आहे सगळं गाव, तर टोळीला गेलेलं. हा. प्रत्येक गावात असं आहे. हा. माझ्याच गावात नाही, प्रत्येक तालुक्याच्या गावात असंच आहे. त्याच्यावर न्याय कोण उठवणार? मग आम्ही आमदाराला भेटलो, सगळ्या आमदाराला भेटलो, करतो मंडळात मांडतो, विधिमंडळात मांडतो. आमदार परत गेला का फोन उचलत नाही. सगळ्याचीच बोंब. सगळ्या तालुक्यात हेच आहे, माझ्याच तालुक्यात नाही असं नाही. मग याच्यावर आवाज का उठवणार तुम्ही? काय करते नेमकं पोलीस स्टेशन काय चालू? पोलीस स्टेशन अजिबात दखल घेत नाही. पोलीस स्टेशन आम्हालाच म्हणतंय जाऊन परपंच करा. हा. मग तुम्ही वर्दी कशाला घातली? आमच्याच जीवावर तुम्ही आहे ना. ही सगळी अशी लोक बोलतात आम्हाला. तुम्ही तिकडे गेले काय अवस्था असते? जर आता तुमचे पैसे बुडले तर तुम्ही आणायचं, जर तिकडे गेला तर काय अवस्था? अहो आम्ही तिकडे गेलो, आम्हाला माझ्या स्वतःचा किस्सा एक सांगतो. ज्या टायमाला बेंबळ्याचा खून झाला त्यावेळेला मी तिथे 40गाव मध्ये होतो. हा, हा. तिथून आपल्या भागातला एक तिथे SP होता. हा. त्याने मला स्वतः तिथून बसवला आणि माजलगाव मध्ये आणून सोडलं. त्याच्या स्वतः व्हॅन गाडीमध्ये. हा. जा तू तुझ्या आपल्या भागातला म्हणून मला सोडतो. हा. अरे भागातला म्हणून काय, पण ते ज्याचे पैसे गुंतले त्याचा मरू दे मेला तर. मग आता तो बेंबळ्याचा वीर जवान शहीद झाला, हा, हा, हा. ती मरून सुद्धा शासनाला जाग आली नाही. मग आता करायचं काय? मग सगळ्यांनी आत्महत्याच करायला सगळ्याला पत्र तर द्यावं, सगळ्या ट्रॅक्टर मालकाला, मारा तुम्ही हा. पैसे दिलेत म्हणून. आता असे प्रकरण सातत्याने घडतील आपल्या इथं. मग याच्यावर एक सुद्धा माणूस आणला जात नाही तिथे, एक पण. एक सुद्धा साहेब आला नाही. एक जरी आणला हा. तर तिकडून लगेच तिथला आमदार खासदार फोन लावतोय हा. आणि लगेच इथल्या आपल्या ह्या माणसाने लगेच इथल्या पोलीस स्टेशनला येऊन इथली पोलिस स्वतः गाडी घालून आपल्याला नेते. ते तिकडून फोन आलाय साहेबाचा. अरे मग आपलं साहेब काय झोपलं काय? आपले आमदार नाहीत का? आपले मंत्रिमंडळात नाहीत का? हा, हा, हा. आणि कारखानदार त्यांना कारखानदारी बी यांचीच आहे, हा, हा. आमदार खासदार लोकांचीच आहे. हा. तुम्ही का आवाज उठवत नाही? मग जनतेची मतं मागतायत. जर 5 वर्षाला आम्ही त्यांना निवडून देतोय, प्रत्येक पक्षाचा किंवा कुठल्या कारखान्याचा मला विषय घ्यायचा नाही. सगळी तेच करते. प्रत्येक सरासरी 80% आमदार असल्याशिवाय कारखानदार असल्याशिवाय आमदारच होत नाही. हे तुम्हालाही माहित आहे, जनतेला सगळ्या माहित आहे. तरी सुद्धा का आवाज उठवला जात नाही? कारण यांची मिलीभगत आहे. कारखानदार थांबतोय शेतकऱ्याला, म्हणजे वाहतूकदाराला. अहो दुसऱ्या दिवशी कारखाना ओढतोय ट्रॅक्टर हा. आणि लगेच दुसऱ्या जामीनचा सगळ्याला हे करतोय. हा, हा. आणि ते आम्हाला लगेच 18% 22% लावून लगेच 3-3 वर्षानंतर जरी भराय पैसे गेलो तरी ते पैसे व्याजासच घेतली. आणि सगळ्या जामीनचं सगळ्या साखळीचे पैसे सगळ्या जे ट्रॅक्टर ओढून येते ती. हा, हा. तुम्ही देताय 6 लाख रुपये 60 लाख रुपयाची वाहन आत नेऊन ठेवताय. याच्यावर बी कोण बोलायला तयार नाही. हा, हा. म्हणजे इकडे टोळी पळून गेली की. अहो वाहन बी जाते हा. आणि दुसरं जामीन घेते 3, त्या लोकांची बी वाहन ओढून येते. त्याचा म्हणजे हप्ता तिघा किती? आम्ही भरायचं, त्यांचा हा. काय संबंध आहे? परत फायनान्स आम्हाला नाही. मग 7-12 आम्हाला वाहन ओढून येते, नाही तर लगेच 420चा गुन्हा दाखल फसवणूक केली बा आम्हाला लगेच 8 टाकते. पैसे तर भरावे लागते ते साहेब आम्हाला, पण आमचं गेलंच कोण उठावच नाही ना. ते ऍप आली होती, त्या ऍप मध्ये काय सगळं भरायचं? अहो ते नुसतं केलं महामंडळानं, त्याच्यावर अजून काय उठावच झाला नाही. हा. नुसतं म्हणले करतो काहीच केलं नाही अजून. बर. काय करणार मग आता आम्ही? जर मग आम्हाला जर होत असेल ही सगळ्या गोष्टी, तर मग नोटरी, पोलीस स्टेशन, हा. शासन काय गरज आहे यांची? काहीच गरज नाही. नाही. आमचं एक विनंती आहे महामंडळाला किंवा हे सगळ्या शासनाला, आम्हाला न्याय मिळावा, आमचं पैसे मिळावं. आम्ही गरीब लोक आहे, आम्ही बी शेतकरी लोक आहे, आम्ही कष्ट करून घेतलेली माणसं आहे. काय करणार? न्याय जर नाही मिळत तर आम्हाला आत्महत्याच करावं लागली. एवढीच वेळ आली आता. आणि कुणी आमच्यावर आज दखलच घ्यायला तयार नाही.
बरोबर. पोलीस स्टेशन नाही, एसपी नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्रिमंडळात मी स्वतः अजित पवारला भेटलो होतो. बरं. सोलापूरला अजित पवार स्वतः आलते. मला अजित पवार स्वतः म्हणतोय तुला पैसे दे, मी सांगितलं होतं का? मी स्वतः अजित पवारला भेटलोय गेल्या वर्षी. मी दिलं असेल, मला अजित पवार म्हणते स्वतः. मी स्वतः गाडीच्या आडवं ते स्वतः म्हणलं मला साहेब मला 40 लाख रुपये काहीतरी नाही. अरे तुला काय मी पैसे दे सांगितलं का? आता जर राज्याचं उपमुख्यमंत्री जर असे बोलत असेल तर सर्वसामान्यांनी करायचं काय? मग मी स्वतः भेटलो होतो. काय करायचं मग? व्यवसाय उतरायला नाही तरुण पोरांनी. कशाला उतरावं? आता जे फसले तेवढ्याला फसू द्या. आता तरुण पोरांनी त्यात उतरूच नाही असं आमची विनंती आहे. कारण आम्ही जर रस्त्याला आलोय त्यांनी बी आमच्या लाईनला यावं का अशी आमची विनंती नाही. त्यांनी आपला आपला व्यवसाय बघावा बरं. हीच विनंती आहे. किती वर्ष नुकसान होते एक टोळी वगैरे एक वर्ष एक टोळी पळून गेली तर 4 वर्ष त्यातच काढ लागते साहेब. परत फुकट 4 वर्षाचा 4 वर्ष कारण मिळताना 2-2.5 लाख मिळतात आणि ह्यांनी 10-12 लाख नेल्यावर किती वर झाले? कारण कॅल्क्युलेशन 6 वर्ष यातच गेली आम्हाला. बरोबर आहे. मग कशावर परपंच भागवायचा? वाईट अवस्था. साहेब नमस्ते. नमस्कार. तुमचं काय नाव? सुशांत भारतगिरी गोसावी. तुमचं ट्रॅक्टर आमचं ट्रॅक्टर कारखान्यावर ओढून नेलंय. कुठल्या कारखान्यात? विठ्ठल कारखाना. बरं किती होते ट्रॅक्टर? एकच ट्रॅक्टर होता. कधी झाले ओढून? एक 15-20 दिवस झालं. बरं म्हणजे कशात नेले? हे टोळीनं आल्यामुळे ट्रॅक्टर ओढून नेलेला आहे. बरं किती उचलतो पैसे? आपण 6 लाख रुपये उचलं होतं आणि आपण कळमची टोळी बांधली होती. हा. मग त्या मुकादमानं आम्हाला न टोळी देतात त्याचा ट्रॅक्टर चालू आहे. त्या मुकदमाचा? हा. आणि आमचं पैसे घेऊन त्याच्या टोळ्या चालू आहे, त्या सगळं चालू आहे. आणि आमचं पैसे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी टोळी न देता मग आमच्या टोळ्या आल्या नाही त्या, म्हणून आमचा ट्रॅक्टर कारखाना ओढून नेला. कुठं आहे मुकदम ते आता? हाय चालू घरी त्याच्या कळम नाही तिकडे जाऊन आलो. ती टोळी बी देत नाही म्हणते, पैसे बी देत नाही म्हणते. तुमच्याकडे काय पुरावा पैसे? नोटरी आहे, चेक आहे, लेबरचे आधार कार्ड झेरॉक्स आहे, ते सगळं आहे आपल्याला पुरावा. बरं मी कुणाकडे तुम्ही तक्रार केली नाही या गोष्टीची? आपण पोलीस स्टेशनला गेलो करकमला गुन्हा नोंदवायला, पण करकमवाले म्हणते ते आमच्या हातीत नाही, तुम्ही पंढरपूरला गुन्हा नोंदवा. बरं पंढरपूर गेल्या? पंढरपूरला गेलो पण ती म्हणली साहेब आज रजेवर आहे, तर मग उद्या या म्हणली. आम्ही काय परत गेलोच नाही. काय अवघड आहे एवढं मोठं पैसे गुंतवून ट्रॅक्टर? मग आता सगळं तेच झालंय, सगळ्यांच ते झाले. आपल्या एकट्याच म्हणजे सगळ्या 10-15 टोळ्यात तसं झाले. लोकांचं झालं म्हणून पण जळ बसली मोठी एवढी. मग झाले पण आता आपलं ट्रॅक्टर कारखान्यावर आपण आता लोक ट्रॅक्टर कामाला राहून आता प्रपंच चालू आहे. ड्रायव्हर म्हणत आहे. हा आता ड्रायव्हर म्हणून लोक आहेत कामाला आहे. बरं इकडे पैसे अडकून बसले अडकले अडकले पैसे. मुकदम काय फोन बिन उचलता नाही? उचलते पण लेबर बी देत नाही, टोळी बी देत नाही म्हणते. काय दादागिरी मला त्याची. हा त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर चालू आहे, सगळं चालू आहे. बर हा अवघड परिस्थिती आहे खरं. साहेब नमस्ते. नमस्कार. एवढं मोठं पैसे गुंतवायचं, एवढं मोठं भांडवल गुंतवायचं, एवढे सगळे त्यांचे डॉक्युमेंट घ्यायचे, त्यांच्या नोटरी आहे त्यांच्याकडे सध्याला मोठ्या एवढ्या मोठ्या 100-100 रुपये स्टॅम्प आहे. का बरं याच्यावर का आवाज का उठवत नाही? एवढा साधा माणूस तुम्हाला सरकार पकडून आणू शकत नाही. नाही सरकार पोलीस स्टेशनची ही मानसिकता नाही. हा हा पोलीस स्टेशन रात्रीचं 12-1 वाजता जाऊन वाळूच्या गाड्या पकडते आणि रात्रीच पैसे घेऊन त्यांना सोडून देते. आता इकडे जर एखादा ट्रॅक्टर मालक तक्रार करायला गेला आणि तक्रार करून त्याची तक्रार घेतली, मुकदमाला पकडायला गेलं तर मुकदम त्याला किती पैसे देणार आहे? आणि इकडे वाहन मालक आधीच त्याचं रान घरदार सगळं त्यानं घाण ठेवून पैसे उचललेले असते. त्याने अजून पोलीस स्टेशनला कुठनं पैसे भरायचं? आणि पैसे नसले मग पोलीस स्टेशनला पैशाशिवाय काम होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे ही. आणि मग पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घ्यायच्या तारीत नाही. पुढचं झंझटच नको म्हणून त्या शेतकऱ्याला तुम्ही ट्रॅक्टर घरी लावा आणि दुसरीकडे कामाला जावा असं सांगते ते. तुम्ही हा उद्योग करू नका, गुन्हा दाखल करू नका असा सल्ला दिला जातोय. ट्रॅक्टर वाहतूकदारामध्ये की नाही वाटतंय मग अशा पद्धतीने? हो की नाही ट्रॅक्टर वाहतूक काय झालंय, गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वाहन मालकाची फसवणूक झाली आहे. ह्याच्यावर सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघटनेने आवाज उठवला, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये आवाज उठवायला असा भक्कम असा कार्यकर्ता कोण नसल्यामुळे इकडले पैसे मिळणार नाहीत. आणि कुठल्याही ट्रॅक्टर मालकाला असं माहित झालं नाही की पैसे मिळते ते. आणि पैसे मिळते ते स्वतः जर पोलीस स्टेशनला गेला, तहसीलदार कुठं जर त्याने ठरवलं जायचं आपल्या पैशासाठी न्याय मागाव, तर न्याय कुठेच मिळत नाही. पोलीस स्टेशनला मिळत नाही, इतर ठिकाणी जाऊन काय उपयोग आहे? आणि काय ट्रॅक्टर मालक आता करपे साहेबांनी सांगितले, अगदी उपमुख्यमंत्र्याला भेटलो पण त्यांनी सुद्धा सकारात्मक दाखवलं नाही. मग त्यांनी जायचं कुठं? सगळ्याला गप बसल्याशिवाय पर्याय नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार झालाय सगळ्यासाठी. काय अशा पुढे काय प्रोसेस काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळं मिटलेले? मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व वाहन मालकांनी सर्वप्रथम एकत्र आलं पाहिजे. कारण आपली जुनी म्हण आहे की जर प्रयत्न केला तर वाळूतनं सुद्धा तेल निघतंय. जर वाळूतनं तेल काढायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यातली ज्याची फसवणूक झाली ती जर वाहन मालक एकत्रित आली आणि एखादं मोठं आंदोलन उभं केलं तर प्रशासन झुकल आणि वाहन मालक मुकदमासने आणून पैसे वसूल होतील. 1-2 मुकदमला जरी आलं तर तिथं वचक बसते तिथं, पण काय तिकडे प्रशासन जोरात आहे आणि इकडे आपल्याकडे काय होतं? नाही काय झालंय, मुकदमा ज्या गावचं मुकदमा आहे, ज्या गावात टोळ्या सोलापूर जिल्ह्यात येते त्या
तिथलं जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार जे असलेलं तिथे सामान्य माणसाच्या मजुऱ्या मागे उभा राहते ते. आणि सोलापूर जिल्ह्यात जी लोकप्रतिनिधी आहेत तीच कारखानदार आहेत आणि एकही कारखानदार वाहन मालकाच्या मागे उभा राहायला तयार नाही. उलट त्या वाहन मालकाला टोळी आली नाही म्हणून अगदी चिटबाईनं रिपोर्ट दिला की 8 दिवसात त्याचं वाहन वळवण्याची व्यवस्था केली जाते. पण त्याची टोळी का आली नाही? मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, मी संसदेत आवाज उठवू शकतो ह्याच्या विरोधात, असं अजिबात कुठल्याही आमदार खासदारनं केलेलं नाही. आणि त्यामुळे इथल्या वाहन मालकाला न्यायच मिळत नाही. काय काय वाहन मालकांनी स्वतःचं रान विकलं, ट्रॅक्टर विकून टाकलं आणि आज त्यांना दुसऱ्यात कामाला जायची वेळ आलेली आहे. तिकडं टोळीवाल्यांची एवढी दादागिरी असते तिकडल्या भागामध्ये. होय, आमच्या कळमचा आता गोसाव्याने सांगितलं कळमचा मुकदमा आहे. आम्ही आबापासनं आमदार साहेब आबापासनं फोन केला होता. आम्ही तिथं भेटायला गेलो. मी पैसे बी देणार नाही आणि टोळी बी देणार नाही, तुम्हाला जी काय करायची ती करा, अशा भाषेत त्यांना आम्हाला समक्ष सांगितलं. देत नाही म्हणली, तुम्हाला काय करायचं ती करा. देत नाही पैसे पण नाही, टोळी नाही. टोळी बी देत नाही आणि पैसे बी देत नाही. माझ्यापाशी येईल तेव्हा देऊ. आम्ही पुढे लेबरला वाटले तर लेबर ज्या वेळेला मला माघार देईल त्यावेळेला मी देऊ. तुम्ही पैसे देत असताना आता ही तुम्हाला अनुभव जो नाही एकदम काय या नवीन वर्षाचा अनुभव नाही, अनेक वर्षापासून अनुभव आहे, कोणत्या विषयाचा त्यांना पैसे देतात? नाही, काय होते प्रत्यक्षात अजून वाहन मालकाला माहितच नाही की बाबा कायद्यानं पैसे वसूल करायसाठी काय करायला लागते. प्रत्येक जण मागच्या वाहन मालकानं नोटरी केली म्हणून नोटरी ह्या वर्षी करून घेते आणि पैसे देते. पण महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे, जर नोटरीवर गुन्हा दाखल होऊन जर वसूल होत नसेल तर नोटरी हा व्यवसाय चालूच कशाला ठेवलाय? मग वकिलाचं घर भरायसाठी ठेवलाय का तुमची स्टॅम्प ड्युटीसाठी ठेवलाय? जर नोटरी आमच्याकडे असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्याची वसुली आमची झालीच पाहिजे. बरोबर. आता 14 लाख अडकलेत, आता काढायचं म्हणजे अजून किती पैसे जातील? नाही, किती जाते माहित नाही. वकील साहेब म्हणते ते की तुम्ही तिकडे 14 लाख गुंतवले ते आम्हाला काय, आम्ही मागाल तेवढे पैसे द्या आणि आम्ही प्रयत्न करू. ती सुद्धा ठोस सांगत नाही की आम्ही वसूल करू म्हणून. एकीकडे चेक जर आम्ही बाउन्स केला तर न्यायालयाची प्रक्रिया आहे. जी सिक्युरिटी म्हणून चेक दिलाय ते तुम्ही वसुलीसाठी वापरू शकत नाही. ह्या वाहन मालका पुढे सध्या आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बरोबर. तर अशा वाहन मालकाला ज्या पद्धतीने कारखानदार गोपीनाथ मुंडेसाठी 10 रुपये काढते त्यांच्या संस्थेसाठी, तसं कारखानदार टोळीवाल्यासाठी असं काय पैसे काढत नाही किंवा त्यांचं काय मनस्थिती नाही का? नाही, माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनानं किंवा गोपीनाथ विकास महामंडळ ज्या शासनानं स्थापन केलं ती कशासाठी केलं की बाबा ही मजूर तिकडं स्थलांतरित होती ती आणि मग त्यांचा संरक्षण झालं पाहिजे. त्यांच्या संरक्षणासाठी 10 रुपये काढून घेतलं. मग वाहन मालकाच्या संरक्षणासाठी कोण का करत नाही? ही कारखानदार बिगर वाहनाचं चालतेलं का? कारखाना बिगर वाहन नसताना चालतेलं का? मग कारखानदार हीच लोकप्रतिनिधी आहेत. ही संसदेत आवाज उठवून जसं अण्णासाहेब गोपीनाथ विकास महामंडळ स्थापन केलं तसं वाहन मालकासाठी एखादं महामंडळ पाहिजेच. त्यांच्या फसवणूक झालेल्या काय तर पर्याय पाहिजेच ना. नाहीतर एक दिवशी वाहन मालक सगळी संपून जातील. कारखाना उद्या तुम्ही कसं चालवणार आहे? ते पण महत्वाचं आहे. गावातली कोणाची वाईट अवस्था झाली का? पूर्ण रस्त्यावर आले असं काय विषय झाला? नाही, अनेक असं वाहन मालक आहेत की स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी ही पुढेच येत नाही ती. आता सोलापूर जिल्ह्यात हीच अवस्था आहे. प्रत्येक वाहन मालक कमीत कमी 10 लाखापासून 90 लाखापर्यंत फसवणूक झाली, पण ती स्वतःच्या आबरूसाठी माझी फसवणूक झाली म्हणायला समोर यायला तयारच नाही. माझी आपल्या महाराष्ट्र माझ्या माध्यमात अशी विनंती आहे की सोलापूर जिल्ह्यातील जेवढे वाहन मालक फसवून झाले ते पुढच्या 8 दिवसात माझ्याशी संपर्क करा. मी तुमच्या सर्वांसाठी न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेल आणि पुढच्या 15 दिवसात आपण सोलापूर SP ऑफिस पुढे किंवा कलेक्टर ऑफिस पुढे एक मोठा मोर्चा काढून उपोषणाचं नियोजन करूया. माझा नंबर सांगतो 9763 88 95 63. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना यांच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवण्यासाठी तयार आहोत. उपोषणाला बसायला लागतंय? हो, उपोषणाला बसायला लागतंय, दुसरा पर्याय नाही त्याला. ठीक आहे. नमस्ते. 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 तुमचं काय नाव? पांडुरंग बाळकृष्ण जाधव. तुम्ही पण मालक, ट्रॅक्टर मालक? हा, किती ट्रॅक्टर आहेत? एकच आहे. बरं. कधी टोळी केली नाही त्याला? केलती, गेल्या वर्षी आलीच नाही. किती कोळती केलं? 8 कोयती केली. बरं. किती दिले पैसे त्यांना? 3.25 लाख रुपये दिले. बर. 1 रुपया माघार नाही? नाही. टोळी पण नाही. 1 पैसा पण नाही दिला. मग काय केलं ट्रॅक्टर? काय नाही, बसूनच होता. सीझन पण बंद आणि पैसे बी गेलं. काय करायचं मग? तरुण पोरांनी यायचं नाही? काय अवघड आहे तसं झालं. वाईट अवस्था आहे. हा. तुमचं कसं झालं? माझी टोळी होती, 10 लाख दिलीत मी. बर. मागच्या वर्षी 9 लाखाला बोललोय. हा. यंदा बी 10 लाख काढलेत. बर. मुकदम फोन उचलत नाही. नंदुरबारचा मुकदम आहे, फोन उचलत नाही. म्हणजे गेल्या वेळेस पैसे काढण्यासाठी ह्या वेळेस नवीन टोळी केली, हा, ती पळून शेपी गेली. अडकली. पळून गेली म्हणजे तो घरी नव्हताच.
बर आता आम्ही घरी गेलो टोळी आणायला ते घरी करायला कोलो बर तुम्ही माघारी आलो आता कारखानदार पैसे भरा तर पैसे कुठले भरायचे आम्ही कुठे ट्रॅक्टर मग एक कारखाना ओढून याला याला ओढून एक याला ओढून हा. एक आता एक आहे तो बी आता वाड्याचं म्हणते बर घरचा ऊस तोड दिनात का तर हा. आमचं पैसे भरा हा. ट्रॅक्टर बी याला घरचा ऊस बी अडवलाय बर आता कसं जगायचं तुम्ही सांगा हा म्हणजे दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवते नदी करता दुसरा आम्हालाच पाठवायचा ते वसूल करायचं वसूल करायचं पण ट्रॅक्टर बी नेलाय त्यांनी हा. मग कसं करायचं वाईट अवस्था आहे राव मग माझी नोटरी आहे माझी तो तुम्हाला बरं ठीक आहे दाखवतो तेव्हा माझी 10 लाख काही नोटरी आहे हा. हा 10 लाख मुकदम रुपये. हा मुकदम आहे हा. चालू वर्षीची बर हा हा कुठल्या गावचा आहे हा तेलखडी नंदुरबार नंदुरबार दडगाव तेलखडी दडगाव तिथे जाऊन त्याला पैसे दिलतं. पैसे जाऊन कोयती बांधली होती हा मला कसला उचलत नाही बर किती रुपये स्टॅम्प आहे 100 रुपये 100 रुपयाचा हम्म. हे कुठं दाखवलं नाही तुम्ही परत हे तक्रार केली नाही आता ही चालूच असल्यामुळे अजून तक्रार करायची आता ह्याच्या हा 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 हम्म. बर मी आता तुला फोन- वाटलं पैसे आता तक्रार केल्याच कळणार बर. तक्रार आता घेत नाही म्हणजे कसं करायचं हा हा बर हा. म्हणजे काय हे रस्त्यावर यायचं काम आहे रस्त्यावरच काम आहे हा. आता एक ट्रॅक्टर ओढून याला एकाला सारखं रोज फोन आहेत हा. पैसे भरा हा. तर कुठले पैसे भरायचे आणि त्या ट्रॅक्टरचा हप्ता बसूनच भरायचा ती पदर न भरायचं काय पूर्ण याचं काढून भरायचं दुसऱ्याकडून 3 रुपये टाकून पैसे काढायचे आणि भरायचे हा. कारण दुसरं साधन नाही आपल्याला पैसे यायचं बर कारण यावर कोणताच कायदा काय कळत नाही आणि ऊस आपला घरचा किती 5-5 टन जातो हम्म. त्याला भेणी असं अडून धरले आता रात जाग्याला ऊस माझ्या शेतामध्ये ह्याचा म्हणजे किती नुकसान आहे बघा हे एकदा तो अल्ला होता अडवला हा. भरून याला हा. असं केलंय बरोबर म्हणजे ट्रॅक्टरचं नुकसान टोळीचं नुकसान कोयत्याचं आलं नसलं त्याचं मोठं नुकसान आहे ट्रॅक्टरचा हप्ता इथं आणि एवढं सगळं होऊन देखील प्रपंचाला 5 पैसे राहावा म्हणून घरचा ऊस देखील त्या ठिकाणी कारखानदार अडवतोय कारण तो ऊस आमच्या इथं घाला आणि त्या ठिकाणी तुमचं पैसे वसूल करू काय मग तुम्हाला काय व्हिडिओ दाखवतो काय विषय नेमकं तो? आम्ही साखरीत गेलेलो होतो हा. टोळीकडे हम्म. मग त्यांना पैसे दिलेले समजा त्यांची शूटिंग सहित आहे आमचं आता समोर बसलेला माणूस ते हा? ते टोपीवाला माणूस हा ही टोपीवाला आहे माणूस हा 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 पैसे बर. देताना ही आम्ही शूटिंग सुद्धा काढली त्याची हा हा पण काय उपयोग नाही तिथे गेल्यावर तिथली पोलीस स्टेशन सुद्धा आम्हाला दखल घेत नाही ती. हा काय म्हणते पोलीस स्टेशन ते तुम्ही जावा तुमच्या माघारी तुमच्या मापानं हा. तिथं काय झालं तर ती तुमच्यावर अंगलोट येईल म्हणून ना त्यांच्याच माणसाचं ओढ काढते ती तिथं काय तर होईल म्हणजे काय होतं अशा काही घटना तिथं काय होण्याची शक्यता नाही हा. पण ती म्हणते ती त्यांची तीच माणसं गायब करते ती या हम्म. आणि ती आमच्यावर केसी नोंद करते ती किडनॅपिंगचे किडनॅपिंग तिकडला माणूस इकडे आणायची पण अडचण आहे मोठी ओढून तिकडून आणायची बी अडचण आहे. काय करायचं तरुण पोरांनी ह्यात कसं करायचं आणि काय उतरायचं सरकार विश्वास पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा विश्वासच आता उडला समजा हा. काय राहिलाच नाही तर विश्वास. बर वाईट अवस्था आहे वाईट अवस्था तर पूर्ण पुरावा येते ही लोक काही बिगर पुराव्याचं बोलत नाही ती तो उगाच मोगम आम्ही पैसे दिले तर आमचं माघार ते असा पण विषय नाही स्टॅम्प आहेत 100 रुपये स्टॅम्प आहेत नोटरी आहेत या तरी पण या ठिकाणी पोलीस स्टेशन कोणी दखल घ्यायला तयार नाही काय म्हणताय काय झालंय की पोलीस स्टेशन अतिशय सुरुवातीची घटना आहे मागच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये हा. राजू पाटील म्हणून ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सोलापूरच्या एसपीला एक पत्र दिलं होतं की अशी दखल घेतली जात नाही वाहन मालक जर पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली तर आणि एसपी साहेबांनी त्यांना माघारी उत्तर दिलंय की माझ्याकडे वाहन ओढून नेल्याची एकही तक्रार आली नाही आणि ज्याच्या तक्रार आले त्याचा तपास चालू आहे असं उडवाउडीचं उत्तर दिलं 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाले गुन्हा दाखल होऊन अजून एकही मुकदमा आणला नाही वास्तविक पद्धत जर पोलीस स्टेशनने जर आस्था दाखवली तर पोलीस स्टेशनला पुरलेलं मुर्द सुद्धा बोलते ते उकरल्यावर पण जिवंत आधार कार्ड असणारं फोटो असणारं ज्याचं मुकदमाचं फोन लागते ते कुठं लोकेशनवर शोधा येते असं पोलीस स्टेशन त्या मुकदमाकडे जाऊन धरूनच आणत नाही उलट या ठिकाणी मी काल परवाशी माझी फसवणूक झाली ती 20 लाखाची म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेलो करकमनं सांगायचं तुम्ही ग्रामीणला जावा ग्रामीणने सांगायचं तुम्ही शहरीला जावा शहरीने सांगायचं तुम्ही ज्या कारखान्याचा करार केलाय त्या कारखान्याच्या कराराकडे जावा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल करा आणि असं हेलपट घालून मग ती वाहन मालक दमून जाते आणि मग ती घरची त्याची परिस्थिती वेगळी असते घरच्या परिस्थिती 10-10, 20-20, 30-30 लाख रुपये बुडले तर म्हणल्यावर त्याची मानसिकता राहिलेली नाही आणि त्याला आत्महत्या करावं का जागा घराकडे जावं का पोलीस स्टेशन जागावं असा प्रश्न पडतो या वाईट अवस्था वाईट अवस्था आहे वाईट अवस्था आहे माझी अशी मागणी आहे महाराष्ट्र माझ्या माध्यमातून की ज्याप्रमाणे बँका कारखान्याला कर्ज देते त्या आणि काहीतरी त्यांचं लिहून घेते त्या वाहन मालकाला कारखाना कर्ज देतो त्यांचा ट्रॅक्टरची नोटरी वगैरे करून आपलं आरशी पुस्तक वगैरे सगळं घेऊनच मग कर्ज देते ती मुकदम ज्या वेळेला वाहन मालकाकडे पैसे घेतो कायदा असा ठोस पाहिजे मुख्यमंत्री महाराष्ट्राची यांना विनंती आहे माझी तिन्ही मुख्यमंत्र्यांना शिंदे असतील
अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांना विनंती आहे की जर एखाद्या वाहन मालकानं मुकदमाला पैसे दिलं, त्याची टोळी जर त्याने नाही दिली तर वसुलीसाठी ठोस असा कायदा पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या कायद्यात दुरुस्ती करावी. आणि तोपर्यंत मागच्या 10-20 वर्षात ज्यांची फसवणूक झाली आहे आणि ज्याचं प्रपंच रस्त्यावर आले त्यांना जगणं मुश्किल झाले, कामा जायची वेळ आली आहे, ह्या माणसांनी गोपीनाथ विकास महामंडळातली जे हजारो कोटी रक्कम पडून आहे त्या रक्कमेची आमची व्यवस्था करावी. आणि तुम्हाला ती जमत नसलं तर जी कुयती पळून गेली ती, मुकदम पळून गेली ती, आधार कार्ड आहे आता सध्याच्याला, तर त्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्या पोलीस स्टेशननं ती लेबर असेल किंवा मुकदम असेल त्या ट्रॅक्टर मालकाच्या दारात आणून पोच केली पाहिजे, अशी व्यवस्था व्हायला पाहिजे. बरोबर. खऱ्या अर्थानं आता तुम्ही बघू शकता कॅमेरा माध्यमातून हे स्टॅम्प आहे, 100 रुपयाचा स्टॅम्प आहे, त्याच्यावरती नोटरी केली पूर्ण. मग ही नोटरी खोटी आहे का? कारण मग नोटरी करण्याचा ह्यांना काय उपयोग आहे का? फक्त या वकिलाची किंवा ही नोटरी करण्याची घरं भरणारायची, हा प्रश्न खरं या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडे पैसे येतं, जो त्या ठिकाणी मुकदम आहे, त्याचं पूर्ण आधार कार्ड आहे, त्याचा पत्ता येतं. जर पोलीस प्रशासनाला अगदी जाऊन जर त्या माणसाला इथे वडून आणायचं असेल तर ते त्याला अटक करू शकतात, पण तशी परिस्थिती या भागामध्ये होत नाही. त्यामुळे कुठेतरी ते मुकदम त्या ठिकाणी माजतात. एखादा वर्ष त्यांचं साधलं की ते कायम त्या ठिकाणी वाहन मालकांना फसवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यांना माहिती आहे की ह्याच्यावरती कोणता कायदा नाही, कोणी त्या ठिकाणी शिक्षा करत नाही, कोणी आवाज उठवत नाही. एखाद्या त्या ठिकाणी वाहन मालकाला फसवलं तर तो टोळी मालक दुसऱ्या मालकाला फसवायला त्या ठिकाणी तयार होतोय. त्यामुळे याचा सगळा विचार करून शासन असेल, प्रशासन असेल किंवा पोलीस अधिकारी असतील, यांनी 1-2 माणसाला जर तिथल्या उचललं आणि आपल्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलं तर त्या ठिकाणी बाकीच्यावरती दबाव राहतोय, परंतु या भागामध्ये कोणी त्या ठिकाणी आवाज उठवत नाही. आणि इथलं प्रशासन असेल, अधिकारी असेल, सरकार असेल, तर हे पूर्ण त्या ठिकाणी सामील असल्याचा प्रयत्न आणि लोक त्या ठिकाणी बोलून दाखवतात. जर ह्या लोकांनी त्यांचा माणूस जर तिथनं उचलून आणला तर या भागामध्ये तर त्याच्यावरती किडनॅपिंगची केस होती या. कारण तिथले अधिकारी, तिथले सरकार असतील, तिथले आमदार खासदार असतील, ते इथल्या पोलीस स्टेशनवर प्रेशर आणून तिथला माणूस त्यांचा मागे देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. खरं तर ऊस उत्पादक आहे ती, शेतकरी आहे ती, एखाद्या प्रपंचाला 4 पैसे जादा मिळावं म्हणून कुठेतरी हा व्यवसाय त्या ठिकाणी केलेला असतो या. पण एवढी मोठी रक्कम अडकून जर त्या वाहतूकदार किंवा टोळीवाले पळून जात असतील तर एवढी मोठं नुकसान खरं तर शेतकरी सहन करावं लागतोय. आणि कारखानदार असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. जो तुम्ही ऍप आणली होती त्या ऍपमध्ये पुढे काय झालं ह्याच्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे, अधिवेशनात आवाज उठवला पाहिजे आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, या वाहतूकदारांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. त्यामुळे अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पटवर्धन कुरोली.